पाहुयात एक महत्त्वाची बातमी। सिया गोयल आणि चेतन चौधरीचं लग्न झालं नसल्याचं पोलीस तपासात आता निष्पन्न झालेलं आहे। दोघांच्या लग्नाची चर्चा केवळ मोबाईल आणि फोनवरील संभाषणापुरतच असल्याचं पोलीस तपासात आता समोर आलंय। पोलिसांनी व्हॉट्सअप आणि मोबाईलमधील चॅटच्या विश्लेषण केल्यानंतर तपासात लग्न न झाल्याची माहिती आता समोर आली आहे। आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। बालाजी, आपण पाहतो आता सिया गोयल आणि चेतन चौधरीचं लग्न झालं नसल्याचं आता पोलीस तपासात निष्पन्न झालंय। नक्कीच आपण पाहतोय की केतन अग्रवाल हत्या झाल्यानंतर खरं तर यामध्ये या दोघांच्या लग्नाचा काही संबंध आहे का, या दोघांचं प्रेम प्रकरणावरून लग्न होणार होतं का, याची सगळी चौकशी जी आहे ती पुणे पोलिसांकडून सुरू करण्यात आलेली होती। त्याचबरोबर अशी शंका सुद्धा व्यक्त करण्यात आलेली होती की या सगळ्या प्रकरणामध्ये जे आहे ते यापूर्वी यांचे प्रेम संबंध असतील, हे लग्न करणार असतील आणि त्याचा अडथळा म्हणून जे आहे तो केतन अग्रवाल मध्ये होता, त्यामुळे त्याची हत्या करण्यात आली का, असा सगळा तपासाचा भाग जो आहे तो पुणे ग्रामीण पोलिसांकडून सुरू करण्यात आलेला होता। 2025 मध्ये सिया गोयल आणि चेतन चौधरी त्याच्या मित्रासोबत राजस्थानमध्ये गेलेले होते, ज्या ठिकाणी खाटू श्याम मंदिर आहे, आणखी 2 मंदिर आहेत, ज्या ठिकाणी हे दोघे जण गेलेले होते त्या ठिकाणी याने विवाह केला का, याची सुद्धा तपास जो आहे तो आता पुणे ग्रामीण पोलिसांचं एक पथक जे आहे ते राजस्थानमध्ये ठाण मांडून आहे, त्याची कसून चौकशी करते। मात्र आतापर्यंत ज्या काही संभाषण झालेलं आहे, व्हॉट्सअप मध्ये असेल, मोबाईल मधला जो काही डेटा गोळा करण्यात आलेला आहे, पोलिसांनी तपास करून जो निष्कर्ष काढलेला आहे त्या निष्कर्षापर्यंत पोलीस आलेले असून सध्या तरी पोलिसांना या दोघांचा कुठलाही विवाद झाला नसल्याचं त्यांच्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। हे दोघेही सध्या आता न्यायालयीन कोठडीत आहेत। आज त्या संदर्भातली सुनावणी होणार आहे। मात्र ज्या काही चर्चा सुरू होत्या की यांचं लग्न झालेलं आहे त्याचा जो स्पष्ट शब्दामध्ये पुणे पोलिसांनी नकार दिलेला आहे आणि या सगळ्या तपासामध्ये असं कुठेही निष्पन्न झालं नसल्याचं म्हटलेलं आहे। मात्र पुणे पोलिसांचं जे तपास पथक आहे ते राजस्थानमध्ये आणखी चौकशी करते, या मंदिरातले सीसीटीव्ही, या मंदिरातले पुरावे गोळा करून आणखी काही तिथे घडलंय का हे सुद्धा पाहते। कदाचित हा सगळा हत्येचा कट जो आहे तो राजस्थानमध्येच रचला गेला का, त्याच ठिकाणी ही चर्चा झाली का, याचा सुद्धा आता तपास सुरू करण्यात आलाय। थोड्या वेळामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या दोघांना न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे, कारण त्यांची आज न्यायालयीन कोठडी संपणार आहे। आता न्यायालय काय निर्णय देते ते पाहणं महत्वाचं आहे। मात्र ज्या चर्चा मोठ्या चालू होत्या की या दोघांचा विवाद झालाय, तो विवाद झाला नसल्याचं पोलिसांनी आपल्या तपासात म्हटलेलं आहे। निश्चितच बालाजी, मात्र याआधी केतनच्या वडिलांनी द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवलं होतं आणि त्यानंतर केतनच्या आईने देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील पत्र पाठवलं होतं। या तपासाचा वेग म्हणजे फास्ट ट्रॅकवर याची सुनावणी व्हावी यासाठी या बाबतीत काही पावलं उचलली जात आहेत का? हॅलो बालाजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? नक्कीच केतनच्या वडिलांनी सुद्धा पत्र पाठवलं होतं आणि केतनच्या आईने सुद्धा राष्ट्रपतींना विनंती केलेली होती की या सगळ्यामध्ये जे आहे याची निष्पक्ष चौकशी व्हावी, हा सगळा खटला जो आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालावा। मात्र आता सध्या मावळ कोर्टामध्ये हा सगळा खटला चालू आहे, त्याचं दोषारोप पत्र दाखल करण्याचं काम पुणे ग्रामीण पोलिसांकडून करण्यात येते। मात्र ज्या पद्धतीने हे सगळा कट रचून केतन अग्रवालला संपवलं गेलं त्या सगळ्याचा संदर्भ जो आहे तो निष्पक्ष चौकशी करून करावा अशी मागणी जी आहे ती त्यांच्या कुटुंबियांनी यापूर्वी सुद्धा केलेली होती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सुद्धा हा खटला जो आहे तो फास्ट ट्रॅक मध्ये चालवावा अशी विनंती त्या केतनच्या वडिलांनी केलेली होती। आणि त्याचबरोबर आता राष्ट्रपतींना सुद्धा त्यांनी पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्राद्वारे हा खटला जो आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चलवून केतनला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे। आता यामध्ये नेमकं काय निर्णय होते ते पाहणं महत्वाचं आहे। मात्र आता तरी आज जी आहे ती न्यायालयीन कोठडी संपणार आहे आणि त्यानंतर सुनावणी होऊन सुनावणीमध्ये पुढे काय न्यायालय निर्णय देते हे पाहणं महत्वाचं आहे। पोलीस काय आणखी वेगळे आरोप जे आहेत या दोघांवर ठेवले जातात ते पाहणं महत्वाचं आहे। पोलिसांना आणखी काही माहिती हवी, तपासासाठी वेळ हवा, या सगळ्याचा युक्तिवाद झाल्यानंतर जो आहे तो निर्णय होईल। मात्र राजकीय स्तरावरून, शासकीय स्तरावरून फास्ट ट्रॅक खटला चालवण्यासाठी काही प्रयत्न होतात का हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे। निश्चितच बालाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.